घातलेला एकीकडे गडकरी रंगतमध्ये भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा मेळावा असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण देखील टाकलेला आहे। ठाण्यात गडकरी रंगतन बाहेर मनसेने जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। ठाकरेंच्या गाडीवर कुठे शेण फेकले, बांगड्या टोमॅटो फेकून देखील कार्यकर्त्यांनी निषेध केला। ठाकरेंविरोधात मनसेचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले। मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात घुसण्याचा देखील प्रयत्न होता। आज भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगतमध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आहे। त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकलं, बांगड्या टोमॅटो फेकून निषेध केला, काही ठिकाणी नारळ देखील फेकले। ठाकरेंविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मेळाव्यात घुसण्याचा देखील या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। आताही गडकरी रंगतमध्ये मेळावा सुरू आहे। खासदार संजय राऊतांचं घणाघाती भाषण सुरू आहे आणि काही वेळातच उद्धव ठाकरे देखील बोलणार आहेत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान काही वेळापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा केला त्याची आपण दृश्य बघतोय। बघा, रस्त्याच्या कडेला गाड्या जात असतानाच कार्यकर्त्यांनी शेण फेकलं, बांगड्या फेकल्या। आपण बघतोय गेल्या आठवड्याभरापासूनच जेव्हापासून राज ठाकरेंचा दौरा सुरू झाला, महाराष्ट्र दौरा, तेव्हापासूनच मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। हे लोक बांगड्या म्हणजे यांना महिलाच पुढे करता येतात, यांच्यात दम आहे का स्वतःचा समोर यायला? बायका पुढे करतात, हे बायका, अरे बायका पुढे करतात, अरे बायका पुढे करतात, यांना सांगा या समोर आम्ही उभे समोर या। बायका पुढे करता का? बांगड्या फेकल्यात नाही, बांगड्यात घालायची लायकी त्यांची। त्यांनी आमच्या झेंड्याचा वापर केला आणि आमच्या साहेबांना अडवायचा प्रयत्न केला। त्यांचे झेंडे घेऊन त्यांना वापरता नाही आला का? त्यांना जे करायचं होतं त्यांचे झेंडे घेऊन करायचं ना। अडवायचं होतं तो स्वतःचा झेंडा घेऊन त्यांनी अडवायचं होतं। आम्ही कसं आमचा झेंडा घेऊन त्यांना अडवलं तसं त्यांनी अडवायचं होतं। आमचा झेंडा घेऊन का त्यांनी अडवलं? आपण सोबत त्यांनी वार केला का? कशाला? आपण बघतो बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाहनावर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती, त्याचे पडसाद आता ठाण्यात पाहायला मिळाले। मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकलं, त्यामुळे इथे मोठा तणाव निर्माण झाला होता। राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी जशास तसं उत्तर दिलंय। बीडच्या घटनेचे पडसाद ठाण्यात उमटलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण टाकलं, त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये घुसले। त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ झाला। मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याचं पाहायला मिळालं। महिला कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती। मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला। यानंतर पोलीस आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना मनसेच्या ताब्यात घेतलं। आज भगवा सप्ताहानिमित्त उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आहे। खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे सगळे ज्येष्ठ नेते आलेले आहेत। उद्धव ठाकरेंचं देखील काही वेळातच आता भाषण सुरू होणार आहे। तत्पूर्वी हा सगळा राडा झाला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली।